नमस्कार, माझं नाव प्रकाश महादेव राठोड आहे। मी राहणारा हरसवाडी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा आहे। माझ्या गावात जिल्हा परिषदेची 1ली ते 7वी पर्यंतची शाळा आहे। मी माझ्या शाळेत शिकत असताना माझे गुरु सन्माननीय श्री साळुंखे सर, सन्माननीय श्री पाटील सर, सन्माननीय श्री खैरनार सर व माझे आवडते सन्माननीय गुरुवर्य मालपुरे सर यांनी मला मुलाचे मार्गदर्शन केले व या समाजात जर राहायचं असेल, वागायचं असेल आणि समाजाची त्याचबरोबर आपल्या परिवाराची आणि आपली प्रगती जर करायची असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे ठासून आणि समजावून सांगितलं गेलं। सन्माननीय श्री मालपुरे सर यांच्या मार्गदर्शनाने मी माझ्या कार्याची वाटचाल केली आणि 7वी पर्यंत शिक्षण माझ्या गावात केलं। त्यानंतर 8वी, 9वी, 10वी यासाठी मी गाळण येथील आश्रम शाळेमध्ये शिकलो। 10वी झाल्यानंतर माझा नंबर हा कृषी पदविका अभ्यासक्रमामध्ये लागला। तिथे मला शासकीय कृषी पदविका या शाळेमध्ये बोराडी येथे माझं ॲडमिशन झालं। बोराडी हे तालुका शिरपूर, जिल्हा धुळे येथे येतात। कृषी पदविका झाल्यानंतर मी कॉलेजसाठी परत माझ्या कन्नड तालुक्यामध्ये सायन्स केलं आणि त्यामध्ये चांगले टक्के मिळाल्यानंतर माझा नंबर D.Ed साठी लागला आणि मी शासकीय अध्यापक विद्यालय वलगाव रोड, अमरावती येथे 2 वर्षाचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर TET परीक्षा देऊन मी मुंबई येथे मोहिते पाटील विद्यालय, मानखुर्द, सन्माननीय श्री नामदेव तुकाराम शिंदे अध्यक्ष आहेत, त्यांनी आमची तोंडी परीक्षा घेतली आणि मला त्यांनी शाळेमध्ये शिकवण्यासाठी रुजू केलं। त्या दिवसापासूनच मी सन्माननीय श्री नामदेव तुकाराम शिंदे या सरांचा सेवक झालो। खऱ्या अर्थाने सरांच्या मार्गदर्शनाने समाजसेवेचं वेळ मलाही लागलं आणि जसं आमचे सन्माननीय श्री शिंदे सर यांनी मुंबईमध्ये शाळा उघडली तशा प्रकारची शाळा मी माझ्या गावातील लोकांसाठी उघडू इच्छित होतो। आपण ज्या समाजातून येतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतं, या हेतूने मी माझ्या समाजातील, माझ्या गावातील आजूबाजूच्या लोकांसाठी एक चांगली इंग्रजी माध्यमाची शाळा उघडली आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं कार्य करू लागलो। त्याचबरोबर माझ्या नागद विभागामध्ये मुस्लिम बहुसंख्य असल्या कारणाने मुस्लिम बांधवांच्या साठी कोणत्याही प्रकारची शाळा नव्हती, म्हणून मी माझ्या मुस्लिम बांधवांच्या मुलांसाठी उर्दू माध्यमाची शाळा सुरू करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी रीतसर शासनाकडून शाळेसाठी मान्यता घेतली। उर्दू मीडियमच्या शाळेमध्ये जे भंगार विकतात,